पसरले राज्य तमाचे, भय नव्हते ओसरले, जपण्या हित महाराष्ट्राचे, राज ठाकरे अवतरले. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हो उठा 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 उठा, आभाळ फाटले, आभाळ फाटले. हो उठा 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 उठा, आभाळ फाटले, पडव्याच्या आगीन रानसार पेटले. आभाळ फाटले, पडव्याच्या आगीन रानसार पेटले. झालाय राख बघा देश सारा, तोंड दाबून बुक्यांचा भरमारा. हे झालाय राख बघा देश सारा, तोंड दाबून बुक्यांचा भरमारा. समुद्राच्या पोटातलं पाणीही आटलंय. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. मी हर्षला राजे चव्हाण, राहणार ईस्टच्या सोसायटी गवणीपाडा, एक गृहिणी, 2017 महानगरपालिका निवडणुकीची वॉर्ड क्रमांक 107ची स्थानिक उमेदवार. तुमच्या हक्काचं अमूल्य मत मागायला आली आहे. माझं माहेरही मुलुंडचं, माझं सासरही मुलुंडचं आणि मी लहानाची मोठी पण या वॉर्ड नंबर 107मध्येच झाली. मी नोकरी करता करता BCom झाले आणि त्यामध्येच हर्षला किसन गवळीची हर्षला राजे चव्हाण पण झाले. माझे मिस्टर गेले 17 वर्ष समाजकारणामध्ये कार्यरत आहे आणि एका राजकीय झंझावाताचे परमभक्त आहेत. त्यांचे एकनिष्ठ आहेत. एक आंदोलन दाखवायचं मला, एक आंदोलन. या राज ठाकरेंनी अर्धवट सोडलं किंवा तुम्ही अर्धवट सोडलं. गेली 17 वर्ष मी राजकारणामध्ये, 17 वर्षांपैकी राजकारण करीत असताना मागील 9 वर्षापासून माझ्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाची जबाबदारी पडली. जिथे जिथे समाजावरती अन्याय होतो त्या ठिकाणी वेळप्रसंगी आंदोलने छेडावी लागतात आणि ती आम्ही दमदारपणे छेडलेली देखील आहेत. आणि यापुढे देखील समाजावरती अन्याय झाला तर ते आम्ही यापुढे देखील त्याच प्रमाणात छेडणार आहोत. ध्येय एकच होतं, सामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये, त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. सामान्य नागरिकाच्या काय अपेक्षा असतात तो एका नगरसेवकाकडून? नगरसेवक म्हणजे त्यांच्या अडचणीच्या वेळी खंबीरपणे त्यांच्या मागे उभा राहणारा एक हक्काचा माणूस, वेळोवेळी सरकारी योजनांच्या बाबतीत मार्गदर्शन करणारा त्यांचा एक मित्र. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार, पोलीस व नागरिक यांच्यातील दुवा म्हणजेच नगरसेवक. आम्ही जे काम करतो ते आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते करतच राहणार आहोत.
आमच्याकडे विजन आहे आणि ते सत्यात उतरवण्याची ताकद आहे. मी भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सगळ्यांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य गीत म्हणण्याचा आनंद काही औरच. दरवर्षी स्वामी विवेकानंद चौकात साजरा होणारा मुलुंडमधील सगळ्यात भव्य असा स्वातंत्र्य दिन सोहळा. आम्ही दरवर्षी 26/11ला शहीद झालेल्या मुंबई पोलीस निरपराध नागरिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम करतो. मेरा भारत महान, जय हिंद. मित्रांनो, आपल्या पोलीस बांधवांना कधी विसरायचं नाही, कारण आपल्या शांतीपूर्ण आयुष्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. अशीच एका पोलीस मित्राची आठवण म्हणून अनेक ठिकाणी मुलुंडचे सुपुत्र शहीद प्रकाश मोरे यांच्या नावाने मोफत वाचनालय चालवतोय. उद्देश एकच, या महान देशसेवकांचा विसर पडू नये आणि नवीन पिढीपुढे यांचा आदर्श राहावा. घराघरातून फुलवित जाऊ जल्लोष मनाचा, घराघरातून फुलवित जाऊ जल्लोष मनाचा, जल्लोष मनाचा, जल्लोष मनाचा, जल्लोष मनाचा, जल्लोष मनाचा. मी अभिमानाने सांगते की मी मुलुंडकर आहे. आपलं मुलुंड, आपला प्रभाग आपल्याला कसा हवाय? हे चित्र बरं वाटतंय का तुम्हाला? ही रस्त्यावरची घाण मुलुंडची शोभा वाढवते का नष्ट करते? या उंच उंच इमारती दिसायला छान दिसतायत, पण या सिमेंटच्या जंगलात आपलं पर्यावरण हरवलंय, त्याचं काय? फक्त विचार करा, पुढची पिढी आपल्याला माफ करेल का? तरुण पिढीला बेरोजगारीची व व्यसनाची समस्या भेडसावते. यावर आपण परिसंवादच करत बसणार आहोत काय? या प्रत्येक प्रश्नावर, अडचणीवर पर्याय आहे. आपण जर एकत्र आलो तर अशक्य असं काहीच नाही. मी लवकरच माझा वचननामा घेऊन आपल्या भेटीला येत आहे. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पर्याय नाही. आपलं अमूल्य मत फुकट जाणार नाही याची ग्वाही देते. विकासाची निशाणी रेल्वे इंजिन. विसरू नका, माझी निशाणी आहे रेल्वे इंजिन. आपलं अमूल्य मत माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या ब्ल्यूप्रिंटमधील मुंबईला घडविण्यासाठी. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017, वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30. जिद्द विकासाची, नवनिर्माणाची. तुमच्या राजाला साथ द्या, राजाला साथ, राजाला साथ, राजाला